ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक यंदाच्या जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता लक्षात घेऊन आज ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये आज ही सोडत जाहीर करण्यात आली। महानगरपालिकेची यंदाची निवडणूक एकंदर 33 प्रभागांमध्ये होणार आहे। पॅनल पद्धतीने ही निवडणूक होणार आहे। अ, ब, क आणि ड अशा जागा असणार आहेत। या निवडणुकीमध्ये एकंदर 131 नगरसेवक ठाणेकरांना निवडून द्यायचे आहेत। त्यापैकी 9 जागा या अनुसूचित जातीतील घटकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून अनुसूचित जमातीसाठी 3 तर नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी घटकांसाठी 35 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत। सर्वसाधारण गटासाठी 84 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत। यंदा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महिलांसाठी तब्बल 66 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत। म्हणजे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पुरुष नगरसेवकांपेक्षा महिला नगरसेवकांची संख्या किमान 1ने जास्त असणार आहे। महिलांच्या आरक्षणामध्ये अनुसूचित जातींसाठी महिलांसाठी 5 जागा, अनुसूचित जमातीतील महिलांसाठी 2 जागा तर ओबीसी घटकांतील महिलांसाठी 18 जागा राखीव ठेवण्यात आल्या असून सर्वसाधारण महिलांसाठी 41 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत। ठाणे महानगरपालिकेची एकंदर लोकसंख्या ही 18,41,488 एवढी असून अनुसूचित जातीमधील नागरिकांची संख्या 1,26,003 एवढी असून अनुसूचित जमातीमधील नागरिकांची संख्या ही 42,698 एवढी असणार आहे। अत्यंत सपोर्ट मिळणार आहे आणि पूर्णतः जे दोन्ही जे प्रशासनाचे दोन्ही घटक आहेत अर्थात प्रशासकीय अधिकारी तसेच निवडून आलेले जनप्रतिनिधी ते एकमेकांना सहकार्य करून पुढे जाणार आहे। लोकशाहीचा हा मूलभूत एक संकल्प आहे, एक तत्व आहे की यामध्ये निवडून आलेले जनप्रतिनिधी हे विकासाला चालना देतात आणि जे इतर प्रशासकीय यंत्रणा आहे ती त्याला सपोर्ट करते। वॉर्डचं जे काही आरक्षण आहे त्याची लॉटरी पार पडलेली आहे। लोकांमध्ये खूप उत्साह आहे कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडण्याचं काही कारण नाही। कारण ह्या निवडणुका ज्या पुढे ढकलल्या होत्या त्या लोकशाही आघाडीचे सरकार असताना 2022 साली या निवडणुका पुढे ढकलल्या, त्याच्यामुळे आताच्या सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडण्याचं काही कारण नाही। गेले 2022ला ज्या निवडणुका प्रस्तावित होत्या ठाणे महापालिकेच्या त्या आज 2025 किंवा जानेवारी बघितलं 2026ला होणार असं आता सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आजच आरक्षण सोडत देखील झालेली आहे। 4चा प्रभाग असल्यामुळे आरक्षणामुळे कोणाला नाराज होण्याचं पण कारण नाही आहे, कारण 4च्या प्रभागामध्ये एकच त्याचा फायदा चांगला असा होतो की सर्व आरक्षणं त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात। ओबीसी असो, SC ST असो आणि खुला प्रवर्गाला बरेचदा आरक्षणामुळे फटका बसतो। एखादा कार्यकर्ता एखाद्या विभागात काम करत असेल किंवा एखादा उमेदवार असेल खुल्या समाजातला तर त्याला आरक्षणामुळे कधी कधी दुसऱ्या प्रभागात जावं लागतं किंवा त्याची जागा आरक्षणात बाद होते। भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।